Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची चौकशी सुरू. नाशिकमध्ये एसआयटी समोर जबाब नोंदवला. याआधी प्रतिभा चाकणकरांचीही चौकशी. समता जगदंबा पतसंस्थेतील खाती बनावट तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तपासात पूर्णपणे सहकार्य करणार, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. सुनील तटकरे यांनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या हे समोर यावं, अंजली दमानिया यांची मागणी. एसआयटीला मोठी माहिती दिल्याचा दमानियांचा दावा. भोंदू अशोक खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश. माहिती काढून घेऊन खरातला मारून टाकतील, नाना पटोलेंचा खळबळजनक दावा. मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार. शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट. शाईफेकीबाबत सविस्तर माहिती देत चर्चा. प्रतिगामींविरोधातला लढा दुप्पट ताकदीनं सुरू ठेवणार, लवांडेंची भूमिका. विकास लवांडेंना शाईने अंघोळ घातली. संतांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार, मंत्री नितेश राणे यांचा इशारा. राणेंकडून संग्राम भंडारे यांची पाठराखण. नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीचं कुटुंब आज मूक मोर्चा काढणार. या मोर्चात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं पीडितेच्या वडिलांचं आवाहन. नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी. तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय पर्व सुरू. पहिल्यांदाच बिगर द्रविडी मुख्यमंत्री विजय थलपती यांच्यासह 9 मंत्र्यांनी घेतली शपथ. तामिळनाडूत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय थलपती यांचे 3 धडाकेबाज निर्णय. दरमहा 200 युनिट्स मोफत वीज. प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकासह महिला सुरक्षा दलाचीही स्थापना होणार. थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णनची हजेरी. भरजरी साडी आणि केसात माळलेल्या गजऱ्याने सर्वांच्या नजरा त्रिशाकडे खेळल्या. काही काळापासून विजय आणि त्रिशा यांच्या नातेसंबंधांच्या चर्चांना उधाण. विश्वास शर्मा आसामचे मुख्यमंत्री होणार. जेपी नड्डा यांच्याकडून नावाची घोषणा. 12 मे रोजी आसाम सरकारचा शपथविधी सोहळा. रत्नागिरीच्या राजापुरात बॉक्साईट उत्खननाला तीव्र विरोध. विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला. 26 मेला होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी. जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा ग्रामस्थांचा इशारा. गोंदियाच्या आमगावात गॅस बुकिंगसाठी लांबच लांब रांगा. इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांची गर्दी. गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावपळ. मुंबईच्या डोकाडिया कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. मृत पावलेला आयशा डोकाडियाला 10वीत 70% गुण. सामूहिक मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट. नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 40शी पार. असह्य उकाड्याने नागरिक हैराण. पुढील 2 ते 3 दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील 36 धोकादायक वाड्यांना नोटीस. जुने वाडे आणि इमारती धोकादायक आणि राहण्यास अयोग्य असल्याने खबरदारी. रहिवाशांना घरं रिकामी करण्याचे आवाहन. तुळजापुरातील गुन्हेगारी थांबवा, आम्हाला न्याय द्या. मृत कृष्णा रसाळच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे साथ. आठवड्याभरापूर्वी कृष्णा रसाळची हत्या. आरोपी अद्यापही मोकाट. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील 36 धोकादायक वाड्यांना नोटीस. जुने वाडे आणि इमारती धोकादायक आणि राहण्यास अयोग्य असल्याने खबरदारी. रहिवाशांना घरं रिकामी करण्याचं आवाहन. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील झापडे गावाला वादळाचा फटका. शेतकऱ्यांना 11 एकरमध्ये लावलेली पपईची बाग जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. भरपाईची मागणी. आंबा बागायतदारांच्या मोर्चाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. अवकाळी पावसाचा कोकणातील आंबा काजू बागायतदारांना मोठा फटका. 15 मे रोजी फडणवीसांच्या वर्षा निवासांनी मोर्चा काढणार. प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला व्हॉट्सअपद्वारे 10 कोटी रुपयांची खंडणी. 2 दिवसात पैसे न दिल्यास एल्विश आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी. गुरुग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तपास सुरू. 5 वेळा वाहतुकीचा नियम मोडल्यास लायसन्स रद्द होणार. 1 वर्षात 5 वेळा नियम मोडल्यास आरटीओकडून कारवाईचा बडगा. लायसन्स आणि वाहन नोंदणी कायम स्वरूपी रद्द होणार.
Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.